नमस्कार, तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवतोय काकडीच्या सालेची चटणी। त्यासाठी मी इथे 2 काकड्या स्वच्छ धुवून घेतल्यात। आता त्याची साल काढून घेते। या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, आल्याचा एक तुकडा, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ। मी इथं काकडीची सगळी साल काढून घेतली आहे। ती सगळी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हिरव्या मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची टाकून घेऊया। इथं मी जो लसूण घेतलाय त्याची साल काढली नाही, साधा लसूण असल्यामुळे मी नुसत्या पाकळ्या सुट्ट्या केल्यात आणि टाकल्या। आल्याचा तुकडा टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया। आता हे सगळं मिक्सरला लावून घेऊया। हे मिश्रण आहे ते फार असं बारीक करायचं नाही, याच पद्धतीने असं ओबडधोबड झालं पाहिजे, तेव्हा त्या चटणीला टेस्ट छान येते। आपलं बारीक करून झाले ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशी चटणी तुम्ही करून बघा, खूप छान होते। बनवायला घेऊया। आता गॅस चालू करून त्याच्यात एक तवा ठेवूया आणि एक पळी तेल टाकूया आणि सगळं मिश्रण आहे ते त्याच्यावरती चांगलं असं परतून घेऊया। बऱ्याचशा घरांमध्ये काकडीची साल खाल्लीच जात नाही। उन्हाळ्यामध्ये काकडी तर खाल्ली जाते पण साली काढून खाल्ली जाते। मग म्हटलं असे आपण ट्राय करावी चटणी, आणि एकदा केली तर खूप छान झाली। अशी चांगली परतून झाली की ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ही नक्की रेसिपी ट्राय करा।